पवित्र पोर्टल अंतर्गत लवकरच पोर्टलवरती जाहिरातीसाठी टॅब सुरू होतोय आणि त्यासाठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा रिक्त आहेत, कॅटेगरीनुसार किती आहेत आणि तुमचा जिल्हा कोणता हेही कमेंट सेक्शनमध्ये लिहा, कारण एखादा व्हिडिओ तुमच्या जिल्ह्यातला नक्कीच असेल. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जिल्हा परिषद बीड शिक्षण विभाग माध्यमिकची जी रिक्त पदांची आकडेवारी आहे संच मान्यता 25-26 नुसार, जी 9 एप्रिल 2026च्या पत्रकाप्रमाणे आपल्यापर्यंत आपल्या काही ऑथेंटिक सोर्सेसच्या माध्यमातून आलेली आहे. ती तुमच्यापर्यंत नक्की आपण शेअर करू. या व्हिडिओ अंतर्गत तुम्हाला पाहायला मिळणार आहे की कोणत्या माध्यमिक विभागामध्ये कोणत्या कोणती पदं रिक्त आहेत, एवढंच नव्हे तर कोणत्या विषयाशी पदं रिक्त आहेत, आरक्षणानुसार किती पदं रिक्त आहेत आणि टोटल एकूण 5वी ते 10वीसाठी बिगर अल्पसंख्याक ज्या काही अनुदानित, अंशतः अनुदानित ज्या आस्थापना आहेत, तिथं किती पदं रिक्त आहेत. आता मित्रांनो, याच्यामध्ये ज्या काही आस्थापना आहेत, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. त्याच्यामध्ये ज्या काही आस्थापना आहेत ते प्रति अध्यक्ष सचिव सोबतच्या आधीप्रमाणे खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक शाळेचे व्यवस्थापन बीड जिल्हा, सोबतच मुख्याध्यापक, सोबतच्या यादीप्रमाणे खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक शाळा बीड जिल्हा. आता त्यांच्या जी समायोजन प्रक्रिया आहेत किंवा अतिरिक्त ठरलेले आहेत त्यांच्यानुसार 2 पत्रकं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा मित्रांनो. पोर्टल भरती संदर्भातली शिक्षकांच्या कोणत्याही बाबतीतली महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला याच चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन केलं नसेल तर फटाफट करायचं आहे. मित्रांनो, तर याच्यामध्ये जे काही हे पत्र दिलेलं आहे ते 10/4/2026 सकाळी 10 वाजता अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक या ज्या शाळामध्ये रिक्त आहेत त्यांनी, ज्यांची नावंसुद्धा आपण पाहणार आहोत, स्वतः उपस्थित राहायचं आहे आणि तिथंच त्यांचं ऑन दी स्पॉट त्यांना जे काही बदल आहेत शाळेनुसार ते करून दिले जाणार आहेत. आता ही आपण यादी पाहतोय मित्रांनो. ही यादी जर तुम्हाला हवी असेल तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा आणि तिथं तुम्हाला ही यादी पाहायला मिळणार आहे मेंटरशिप बॅचच्या फोल्डरमध्ये. 2025-26च्या संचमानेतून आरक्षण विषयनिहाय रिक्त पदाचा तपशील आता याच्यामध्ये प्रपत्र ब मध्ये जोडलेले आहेत. बघा, आता इथं बघा बीड जिल्ह्यातले जे काही आहेत तिथं. तर आता जो काही खुला प्रवर्ग आहे आता 5वीसाठी सर्व विषयासाठी ज्या जागा आहेत, नंतर राजमाता जिजाऊ विद्यालय गेवराई आहे. त्याच्या अंतर्गत आपण पाहतोय 1 ते 4 जर नंबर पाहिला असेल तर सर्व विषयासाठी जागा रिक्त आहे. इंग्रजी, विज्ञान, इंग्रजी या विषयासाठी सुद्धा जागा रिक्त आहेत. नंतर पाटोदा हायस्कूल पाटोदा जेडबिल्लामध्ये गणित, तर पारगावमध्ये मराठी. त्याच्यानंतर आपण पाहतो की खुला वर्गासाठी नक्कीच पात्र आहे आणि खुला वर्गासाठी 6वी ते 8वीची जागा निवृत्तीरायधस जे काही विद्यालय आहे तिथंसुद्धा रिकामी आहे. युसुफ वडगावकर याच्यामध्ये ST कॅटेगरीची जी रिक्त जागा आहे 9वी ते 10वीसाठी आहे. विज्ञान आहे. गणित सी खोलेश्वर विद्यालय अंबेजोगाई एक खुला कॅटेगरी आहे 6वी ते 8वी या विषयासाठी आहे. आणि अंजनमती हायस्कूल याच्यामध्ये बीड जिल्हा आहे 6वी ते 8वी OBCची आहे जागा रिक्त आणि गणितसाठी आहे. ग्रामीण माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नेकनूर इथे खुला प्रवर्गासाठी जागा आहे 6वी ते 8वीची जागा आहे. नंतर आपण पाहतो जगदंबा विद्यालय तिथे STची जागा आहे 6वी ते 8वीसाठी. ती गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयासाठी आहे. नंतर 9वी ते 10वी सरस्वती कन्या विद्यालय, नंतर 6वी ते 8वी अशा ज्या 2 आहेत त्याच्यामध्ये प्रशाला केजमध्ये आहेत. त्याच्यामध्ये SC-BC ओपन, ST1 OBC, SC1 अशा पद्धतीने गणित, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, इंग्रजी, गणित, क्रीडा अशा विषयाच्या जागा आपल्याला इथं रिक्त असताना दिसत आहे. नाथ कनिष्ठ महाविद्यालय नातापूर जिल्हा बीड याच्यामध्ये 6वी ते 8वी ST भूगोल. नंतर गंगा भारती विद्यालय त्याच्यामध्ये 6वी ते 8वी खुला प्रवर्ग मराठीसाठी आहे. 9वी ते 10वी इतर मागासवर्गीय गणित विद्यालय कानडी घाट हायस्कूलमध्ये आहे. आणि न्यू हायस्कूल कारी त्याच्यामध्ये सुद्धा 5वीसाठी खुला प्रवर्ग आहे आणि सर्वच विषय आहेत. इयत्ता 5वीसाठी ऑफकोर्स DEDचे उमेदवारसुद्धा इथं पात्र आहेत. आणि 6वी ते 8वीसाठी SC-BC इंग्रजी विषयासाठी आहे शिवनी विद्यालयामध्ये. 9वी ते 10वीसाठी ST विषयासाठी आहे गणित आणि 9वी ते 10वीसाठी OBC विज्ञान शिवनी विद्यालयामध्ये आहे. हिवरा पहाडी हायस्कूल जे आहे त्याच्यामध्ये 6वी ते 8वीसाठी इथंच मागासवर्गीय गणित विज्ञानची आहे. आणि तुम्ही खाली इथं पाहताय की शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे हायस्कूल इथं सुद्धा खुला प्रवर्ग SC1
ची गणितची जागा आहे, गणित विज्ञानच्या जागा आहेत आणि सोबतच सरस्वती विद्यालय थारूर आहे. त्याच्यामध्ये 6वी ते 8वीसाठी एस सीची जागा आहे, 6वी ते 8वीसाठी एस टीची जागा आहे. ती इंग्रजीसाठी असणार आहे. 9वी ते 10वी गणिताची जागा आहे. सोबतच जो दुसरा विषय आहे तो विज्ञान, संस्कृत विज्ञान हे तुम्ही सर्व स्क्रीनमध्ये पाहत आहातच. आणि त्याच्यामध्ये 9वी ते 10वीसाठी सरस्वती विद्यालयामध्येच SCBCची इंग्रजी आहे. दुसरा विषय संस्कृत. EWS 1मध्ये विज्ञान आहे आणि गणित आहे. ST1ची कॅटेगरी आहे, तीसुद्धा गणित आहे आणि विज्ञान आहे. नूतन विद्यालय त्याच्यामध्ये 9वी ते 10वी आणि 6वी ते 8वी अशा पद्धतीची पदं दिसतात. त्याच्यामध्ये ST चे एक पद आहे, SCचं एक आहे, BJचं एक आहे, OBCचे 2 आहेत. गणित विज्ञान मराठी आणि दुसरा विषय आहे विज्ञान गणित शारीरिक शिक्षणाची जागा रिक्त असताना दिसते. गणित सोबतच दांडराज विद्यालय, ठीक आहे, केज बीड याच्यामध्ये जे काही पदं आहेत तीसुद्धा इथं दिलेली आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये 6वी ते 8वी आणि 5वी अशी ज्या पदं पाहतोय OBC, SCBC, EWS मराठी शारीरिक शिक्षण, कला सर्व विषय याच्यासाठी ही पदं रिक्त आहेत. आणि तुमच्या लक्षात येतच असेल कलाचा पण येतो विषय, शारीरिक शिक्षण क्रीडाच्या सुद्धा पदभरती होते. सोबतच गणित, हिंदी हे मी डिटेलमध्ये का वाचून दाखवते, जाहिराती आपल्याला वाचता आल्या पाहिजे. जाहिराती जर वाचता आल्या तरच तुम्हाला प्राधान्यक्रम देता येणार आहेत. आणि बऱ्याच उमेदवारांचा 90% उमेदवारांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना जाहिरातच वाचता येत नाही. जरा थोडीशी आपण सवय करून घेऊयाच या यूट्यूबच्या माध्यमातून. म्हणूनच मित्रांनो स्टे कनेक्टेड, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. जमलं आणि वाटलं आणि भरतीच व्हायचं असलं तर नक्की टीचर्स हेल्पलाईन जॉईन करा. मेंटरशिप बॅच जे प्ले स्टोअरमध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत. A+ गुरु ॲप डाउनलोड करून तुम्ही हे पाहू शकता. यमादेवी विद्यालय जातेगाव गेवराई बीड याच्यामध्ये 9वी ते 10वी आणि 6वी ते 8वीची जी पदं आहेत, ओपनची एक आहे, विजेची एक आहे, ओपनची एक आहे, ओपनची एक आहे, ओपनची आणि आहेच. त्याच्यामध्ये विज्ञान, हिंदी सर्व विषय, क्रीडा, कला अशा पद्धतीने सर्व जागा इथं पाहायला मिळतात. भालचंद्र लिंबा गणेश बीडमधली आहे. त्याच्यामध्ये 6वी ते 8वीची EWची एक आहे, STची एक आहे, गणित आणि सर्व विषयासाठी इथं जागा आहे. सोबतच 9वी ते 10वी SCची एक आहे हिंदी विषयासाठी. श्री जगदंबा विद्या मंदिर जे 6वी ते 8वी ओपनची एक आहे, स्पेशल टीचरसाठी आहे. नंतर 9वी ते 10वी म्हणजे ओपनची एक आहे, ठीक आहे. नंतर आहे पारेश्वर विद्यालय, त्याच्यामध्ये 9वी ते 10वी SCBC एक आहे. नेताजी सुभाषचंद्र 9वी ते 10वी खुला प्रवर्गासाठी आहे. श्री सोमेश्वर कन्या प्रशाला याच्यामध्ये 9वी ते 10वी STC NTC इंग्रजी 6वी ते 8वी खुला प्रवर्ग गणित याच्यासाठी ही जागा आहे. श्री गणेश विद्या मंदिर 6वी ते 8वी जनरल कॅटेगरीसाठी आहे, ओपन कॅटेगरीसाठी विज्ञान विषय आहे आणि दुसरा आहे गणित. सोमनाथ विद्यालय त्याच्यामध्ये 6वी ते 8वी STचे 3 आहेत आणि 6वी ते 8वी OBCच्या 3 आहेत. विषय मराठी आणि भूगोल आहे. राजे साहेब विद्यालय कुप्पा 6वी ते 8वी खुला आहे. वसंतराव नाईक विद्यालय त्याच्यामध्ये 6वी ते 8वी खुला एक, मराठी आणि शारीरिक शिक्षण. त्याच्यामध्ये 6वी ते 8वीचे सुद्धा खुला आणि चित्रकला आणि मराठी. रघुनाथराव मुंडे विद्यालय कात्रवाडी तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड 9वी ते 10वी ST इंग्रजीसाठी आहे, गणितसाठी आहे, 5वी विजय सर्व विषय आहेत. सोबतच 9वी ते 10वी ST विज्ञानसाठी सुद्धा पुरुषोत्तम दादा सोनवणे यांची जी माध्यमिक विद्यालय आहे 6वी ते 8वी OBC आणि त्याच्यामध्ये कलाची जागा आहे, लक्षात घ्या. 9वी ते 10वी NTCची जागा आहे, ती क्रीडाची आहे. व्हेरी गुड. शारदा विद्या मंदिर बीड 9वी ते 10वी OBC इंग्रजी आहे. माध्यमिक विद्यालय भेंड टाकळी त्यामध्ये 9वी ते 10वी OBC इंग्रजी विषय आहे. 6वी ते 8वी OBC हिंदी विषय आहे. 9वी ते 10वी ST मराठी विषय आहे. 9वी ते 10वी OBC विज्ञान विषय आहे. नंतर यमादेवी विद्यालयामध्ये 6वी ते 8वी आणि 9वी ते 10वी या विषयासाठी या जागा आहेत. त्याच्यामध्ये OBC ST OBC SCBC त्याच्यामध्ये चित्रकला, कला, ATDचे टीचर आहेत, त्यांचासुद्धा सतत प्रश्न असायचा की आमच्या जागा येतील का. तर मित्रांनो सध्या तुम्ही पाहताय की जागा येत आहेत. विज्ञान, क्रीडा आणि हिंदी या विषयासाठी या जागा आहेत. विश्वनाथ माध्यमिक विद्यालय वांगी आहे, त्याची STची गणिताची एक जागा आहे. आणि जय भवानी विद्यालय म्हणजे 9वी ते 10वी खुला विज्ञान, गणित, विजय हिंदी सर्व विषय अशा प्रकारच्या जागा आपल्याला पाहायला भेटतात. बालाघाट हायस्कूलमध्ये तुम्ही पाहताय की खुला विज्ञान 9वी ते 10वीच्या अशा जागा आहेत. पारनेर कर महाराज 9वी ते 10वी, 8वी ते 10वी SCBC EWS. संत ज्ञानेश्वर विद्यालय याच्यामध्ये सुद्धा ह्या बघा, आता तुम्ही जे खालचं आहे ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता.
फक्त तुम्हाला हे दाखवायचं होतं की प्रत्येक प्रवर्गाला जागा आहेत, प्रत्येक कॅटेगरीसाठी जागा आहेत. आणि मित्रांनो, PDF पाहता तशी फार मोठी आहे, त्यामुळे उगीच वेळ दवडण्यात अर्थ नाही आहे. जर तुम्ही या जिल्ह्यातला असाल तर तुम्हाला या शाळांची माहिती असेल तर मात्र तुमचं इथं कल्याण होणार आहे. जर तुमचा इथं नंबर लागला त्याच्यासाठी प्राधान्यक्रम फार महत्त्वाचे ठरणार आहेत. तुम्ही स्क्रीनवरती सर्व डिटेल्स पाहत आहेतच. जर तुम्हाला PDF हवी असेल तर मात्र येस, प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा आणि तिथं तुम्ही या PDF सुद्धा पाहू शकता. अर्थातच हे जे पूर्णतः डिटेल्स आहेत ते तर तुम्ही पाहिलेलं आहे की बऱ्यापैकी कला, क्रीडा, गणित, शारीरिक शिक्षण, विज्ञान, इंग्रजी, गणित, मराठी, हिंदी अशा सर्वच विषयासाठी त्या जागा आहेत. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही बाबतीमध्ये असं आपल्याला दिसत नाही की एखाद्या विषयाची जागा आलेली नाही आहे किंवा एखाद्या विषयाची जास्त अतिरिक्त आहे. परंतु एक वरवरचं पाहता इथे एक लक्षात येते, इंग्रजी आणि विज्ञान गणितच्या जागा मोठ्या प्रमाणावरती आहेत. येस मित्रांनो, ही आपण पाहतोय जिल्हा परिषद बीड शिक्षण विभाग माध्यमिकची अतिरिक्त शिक्षकांची यादी आहे. मित्रांनो, सोबतच आपण बीड जिल्ह्यातली शिक्षण विभागाची अतिरिक्तची यादी पाहतोय. अतिरिक्तच्या यादी अंतर्गत जे काही अल्पसंख्याक अनुदानित शाळा आहेत त्यांची जी संख्या आहे, त्यांचा विषय कोणता आहे ते सुद्धा पूर्णतः या PDF मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आता अल्पसंख्याक म्हणजे मायनॉरिटीचे आहे, जे अतिरिक्त झालेले आहेत त्यांची जी संख्या आहे ती केवळ 11 आहे. 11 आहे. त्यामुळे अल्पसंख्याक जर शाळेमध्ये जर इथं जागा नसेल तर मात्र त्यांचं शिक्षण विभाग जिल्हा परिषदेच्या माध्यमिक याच्यामध्ये समायोजन करू शकतं. त्याच्यासोबतच जी काही शिक्षकांची अनुदानित बिगर अल्पसंख्याक आहेत त्यांची आपण संख्या पाहतो इथे. त्याच्यामध्ये इयत्ता 5वीचे जे आहेत बिगर अल्पसंख्याक, त्याच्यामध्ये पाहतोय आपण ते आहेत 23 शिक्षक आहेत. नंतर 6वी ते 8वीचे जे शिक्षक आहेत बिगर अल्पसंख्याक, म्हणजे ज्या पोर्टलवरती अतिरिक्त सध्या जे शिक्षक जागा येणार आहेत त्याच्यामध्ये त्या 22 आहेत. आणि 9वी ते 10वीच्या ज्या बिगर अल्पसंख्याक जिथे पोर्टलद्वारे भरती होते तिथं जी संख्या आहे ती आहे 39. अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं तर लक्षात येते की ज्या जिल्ह्यामध्ये आजपर्यंत असं सांगितलं होतं की जागाच येणार नाही, त्या जिल्ह्यातसुद्धा पोर्टलवरती जागा देण्याची तयारी सुरू झालेली आहे. माध्यमिक विभागाचा हा डेटा आहे. लवकरच हे समायोजन पूर्ण होऊन फायनल आकडेवारी तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीने घेऊन येणार आहोत. तुम्ही ज्या जिल्ह्यातून पाहत आहात एक दिवशी आम्ही तुमच्या जिल्ह्यापर्यंत नक्की पोहोचू. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड.